प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर शहरामध्ये धीरज परदेशीच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मुकुंदनगरकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर नाकेबंदी केली आहे। आता आपण मुकुंदनगरच्या प्रवेशद्वारामध्ये आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पोलीस प्रशासनाच्या वतीने आज सोमवार 10 ऑगस्ट रोजी मुकुंदनगरकडे जाणारे प्रमुख सर्व रस्ते हे बॅरिगेड्स लावून बंद केले आहे। या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्या थोरात आहे त्यांनी स्वतः या घटनास्थळी आले, ज्या ठिकाणी नाकेबंदी केली जाते त्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष अशी पाहणी केली। काल 9 ऑगस्ट रोजी महापालिकेचा खासगी कर्मचारी धीरज परदेशी याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला व त्याच्या पत्नीने खळबळजनक दावा केला। त्याच्या पत्नीच्या वतीने सांगण्यात आले की माझा जो पती आहे धीरज याची हत्या मुकुंदनगरमध्ये झाली आणि ज्या ठिकाणी माझ्या पतीची हत्या झाली त्याच ठिकाणी त्याचा अंत्यविधी करावा आणि हा इशारा तिने दिल्यानंतर आज सोमवारी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मुकुंदनगरचा जो भाग आहे, जो प्रमुख रस्ता आहेत, ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाकडून बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने हे अनोखं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे आता अहिल्यानगर शहरातल्या भागातून नागरिकांना मुकुंदनगरकडे जाता येणार नाही व मुकुंदनगरच्या आतमधील नागरिकांना बाहेर येता येणार नाही। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।